गेल्या काही काळातला घेतलेला जर शहाणपणाचा निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे हिंदी सक्तीचा जो महाराष्ट्रावर किंवा शालेय शिक्षणात हिंदी सक्ती लादण्याचा जो निर्णय होता तो रद्द केला। महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या, त्यांनी बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, वेगळे तोडगे समोर आणले, पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली। महाराष्ट्रभरामध्ये त्या सरकारी अध्यादेशाची होळी झाली। काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक, काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील, रस्त्यावर उतरले, होळी केली। त्यानंतर सन्माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारने धसकाच घेतला होता, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी त्याच्यामुळे येणार होते। या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीसांना किंवा त्यांच्या सरकारला हा आदेश मागे घ्यावा लागला। आता काहीतरी एक कमिटी वगैरे स्थापन केली आहे। कशा करता? आम्ही हा त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच नाही। मग तुम्ही कमिट्या वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवताय? कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे 2020 आणि त्यातले त्रिसूत्री भाषा धोरण हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही। हे काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले, राज ठाकरे यांनी सांगितले। आता दोन ठाकरे बंधूंनी ह्याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावरती उगाच फडणवीस सरकारनं फालतू खेळ करू नये। राऊत साहेब, आपण म्हटलं जात होतं की 5 जुलैला त्या म्हणजे जो मोर्चा निघणार आहे या अध्यादेशाला विरोध करण्याचा, आता मोर्चाचा तर विषय नाही, तुम्ही काल जाहीरही केलं, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की 5 जुलैला मोर्चा नाही पण विजयोत्सव साजरा केला जाणार। प्रश्न असा आहे की 5 जुलैला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, पण मुख्य म्हणजे माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं एक आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा एक मार्ग होता आणि त्यामुळेच हा अध्यादेश रद्द केला, हे मान्य केलं पाहिजे। आता 5 जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली। राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या 2 नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी। आमच्याकडून सुद्धा आम्ही 2 नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकारनं हा निर्णय मागे घेतला।